मी मिलिंद विष्णू साबळे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेमध्ये महाराष्ट्र राज्य प्रभारी म्हणून काम करत आहे। आज आमच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री, तसेच सांगली जिल्हाधिकारी, तसेच अप्पर तहसीलदार सांगली राजवाडा चौक, तसेच प्रांताधिकारी मिरज या सर्वांना आमच्या संघटनेच्या वतीने निवेदन सादर केलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही मागणी केली आहे की आपल्या सांगली जिल्ह्यातील हरिपूर या गावामध्ये बेकायदेशीरपणे अवैधरित्या माणुसकीला जीवाच्या हिताचा सुरक्षिततेचा विचार न करता 4 ते 5 हजार ब्रास बेकायदेशीरपणे मातीचे उत्खनन या ठिकाणी जोरात चालू आहे। आणि या उत्खननाला किंवा मातीच्या या भ्रष्टाचारामध्ये संबंधित तलाठी, संबंधित विभागाचे मंडल अधिकारी यांच्या आशीर्वादाने हे मातीचे उत्खनन जोरात चालू आहे अशी चर्चा सध्या हरिपूर या गावामध्ये चालू आहे। या मातीच्या उत्खननामुळे हरिपूर या गावाला धोका निर्माण झालेला आहे, कारण हरिपूर या गावातील जनता नदीच्या कडेला राहते आणि या ठिकाणी मातीचा भुसभुशीत प्रकार आणि मातीचा भुसभुशीत भाग असल्यामुळे प्रमाणाच्या बाहेर अवैधरित्या इथे मातीचे उत्खनन गेले 1 महिना चालू आहे। तरी देखील कुठल्या प्रशासनाचे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडत आहे। या ठिकाणी जनतेने दंगा केल्यानंतर तलाठी व मंडल अधिकारी यांनी चोरून चुकीच्या पद्धतीने तडजोड करून भ्रष्टाचार लपवण्यासाठी पंचनामा केलेला आहे आणि हा पंचनामा खोट्या स्वरूपाचा आहे। कारण अशा पद्धतीने मातीचे उत्खनन करून जर बेकायदेशीरपणे प्रमाणाच्या बाहेर भ्रष्टाचार होत असेल तर या ठिकाणी जो शासनाचा बुडालेला रॉयल्टी प्रकार आहे तो इथे या मंडल अधिकारी व तलाठी या दोघांच्याकडून भरून घेण्यात यावा अशी आमची मागणी आहे। कारण रॉयल्टी बुडवणे म्हणजे शासनाला बुडवणे असा प्रकार आहे। तसेच संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांची चौकशी खात्रीने करण्यात यावी, कारण एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी होत आहे। तसेच वाहतुकीस देखील अडथळा न करता हरिपूर या गावामध्ये कोणालाही न माहिती होता जुजबी पद्धतीने जाणीवपूर्वक या ठिकाणी मातीचे उत्खनन चालू केलेलं आहे। आणि या सर्व भ्रष्टाचाराला आपले मंडल अधिकारी व तलाठी आणि तसेच या भागातील ग्राम विकास अधिकारी हे यांचा आशीर्वाद आहे असा आमचा इथं जाहीर आम्ही इथं प्रकट करत आहोत। म्हणून मरील महोदयांना आमच्या संघटनेच्या वतीने विनंती आहे की या सर्वांची खात्रीने चौकशी करावी आणि यांच्या चौकशीमध्ये जर दोषी ही व्यक्ती आढळली असेल तर यांना कायमचे निलंबन करण्यात यावे, बडतर्फ करण्यात यावे आणि यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून येथील मातीचे उत्खनन किंवा जो भ्रष्टाचार चालू आहे त्वरित थांबवावा आणि जनतेची सुरक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करावा, एवढीच आमच्या संघटनेच्या वतीने विनंती आहे। थांबतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान। आणि जाता एवढंच सांगतो की या प्रकारामध्ये तडजोड होण्याची शक्यता जोरात आहे। यामुळे वरील महोदय म्हणजेच महसूल मंत्री आणि कलेक्टर साहेबांनी यामध्ये जातीने लक्ष द्यावे अशी पुन्हा एकदा विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान।